श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने मिळणार आहे. तसेच या महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये आपण काय गोष्टी हाती घ्यायच्या आहेत, कोणती गोष्टींमध्ये कार्यरत राहायचं आहे, त्याबद्दलचं सुद्धा नियोजन करण्यासाठी कोणते महत्त्वाचे 2 आठवडे ठरणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्न भावापासून आपण माहिती सुरुवात करतो. लग्नस्थान काय दर्शवतं? तुमचा आत्मविश्वास. लग्नस्थानामध्ये वृश्चिक रास येते. या ठिकाणी मंगळदेव, रविदेव युती करत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण महिना महत्त्वपूर्ण कार्यासाठी उत्साहवर्धनाचा, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो, अशी काहीशी इच्छाशक्ती वाढवणारा अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना असणार आहे. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कार्यक्षम व्हायचं आहे. प्रत्येक कार्यामधला आनंद नक्कीच घ्यायचा आहे. राशीपत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानावरून आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो. या ठिकाणी गुरुदेवतेची रास येते. 5 डिसेंबर नंतर या ठिकाणचे अधिपती गुरुदेव हे वक्री अवस्थेमध्ये येणार आहेत. कर्क राशीतनं वक्री होणारे गुरु महाराज तुमच्यासाठी नवीन संधी प्राप्त करून देतील कुटुंबामधील वाद कलह कमी करण्यासाठी. तसेच मोठ्या गुंतवणुकीचे सुद्धा योग या महिन्यात आहेत. अर्थात या महिन्यातील दुसरा पंधरवडा त्यासाठी असणार आहे. राशीपत्रिकेतील तृतीय भावाकडे जाऊया. तिसऱ्या घरावरून आपण भावंडांचं सौख्य आणि कीर्ती प्रसिद्धी पाहत असतो. या दोन्ही दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम असणार आहे. या महिन्यात तुम्ही अधिक कार्यक्षम व्हायचं आहे. कार्यरत राहायचं आहे, हा तुम्हाला सल्ला असणार आहे. कारण या महिन्यामध्ये विशेष 2 महत्त्वपूर्ण ग्रह लग्न भावातनं गोचर करणार आहेत. तृतीय स्थानाचे अधिपती पंचमातनं गोचर करणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत येऊ शकतात. काही महत्त्वपूर्ण कार्य अडून राहिली होती, थांबली होती, ती कामे आता पूर्ण होऊ शकतात. तुम्ही प्रयत्नशील व्हायचं आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करणारा वर्ग, दळणवळण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, यूट्यूबर किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, एआय सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा वर्ग किंवा काम करू इच्छिणारा वर्ग, या सगळ्यांसाठी अतिशय श्रेष्ठ स्थिती या महिन्यात दिसून येत आहे. नक्कीच कार्यातनं तुम्हाला गुणगौरव प्राप्त होऊ शकतो. भावंडांचं सौख्य उत्तम प्रकारे मिळेल. तसेच प्रत्येकाची मनधरणी किंवा प्रत्येकाचा मूड सांभाळण्याकडे तुमचा कल या महिन्यामध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना परिश्रमाचा आहे, अधिक कष्टाचा असू शकतो. तसेच राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊया. चौथ्या घरामध्ये राहुदेव आहेत. या ठिकाणी कुंभ रास येते. राशी स्वामी पंचमातनं गोचर करतायत. राहुदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी, संघर्ष हा काहीसा घडत आहे किंवा कुटुंबामध्ये, नातेसंबंधांमध्ये, वास्तू घेण्याच्या सौख्यामध्ये अडचणी येत आहेत. तर यातनं आता बाहेर पडणारी स्थिती आहे. या महिन्यापासून तुम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामधील संघर्ष कमी झालेला दिसून येऊ शकतो. त्याकडे जाऊयात. पंचम स्थानावरनं शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थितीचा दिसून येत आहे. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला थोडेसे अधिक परिश्रम पडणार आहेत. अभ्यासाची गती वाढवायची आहे. काही कामांमध्ये किंवा काही इतर काही ठिकाणी तुमचं मन रमण्याची शक्यता आहे आणि त्या माध्यमातून अभ्यासातली एकाग्रता कमी होऊ शकते. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. पंचम स्थानात शनी महाराज आले की गूढ विद्येचा अभ्यासक तुम्हाला बनवतात. लेखन, कला किंवा तुम्ही आर्ट्स साइडने शिक्षण घेताय तर या शिक्षणामध्ये उत्तम यश संपादन करून देतात. कायद्याचं शिक्षण तुम्हाला प्राप्त करून देतात. त्यामुळे संपूर्ण वर्ष जसं तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय आणि तुम्हाला यशदायी ठरलं, तसाच हा शेवटचा वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर महिना तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, अशा सगळ्यांसाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ हा महिना असणार आहे. पुढे जाऊयात. 6वं घर कशाचं आहे? शत्रुपीडेचं आहे. तसेच स्पर्धक निर्मितीचं आहे. त्याचबरोबर 6व्या घरावरून आपण जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो. अर्थात रिअल इस्टेटचे व्यवसाय पाहतो. या सर्व दृष्टीने विचार केला तर मंगळदेव ह्याचे राशी स्वामी होतात. सशस्त्र स्थानाचे मालक मंगळदेव लग्न भावातनं गोचर करतायत. नक्कीच तुम्ही तुमच्या रिअल इस्टेटच्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी प्रयत्नशील या महिन्यात दिसून येणार आहात. तसेच आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ प्रमाणात तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास राहू शकतो. मुख चिकित्सा करणं अर्थात दंतचिकित्सा करावी लागणार आहे. स्वतःच्या चेहऱ्याची, आरोग्याची विशेष तुम्ही काळजी या महिन्यात घेऊ शकणार आहात, या पद्धतीने म्हणू शकाल. तसेच षष्ठ स्थानावरनं शत्रुपीडा पाहिली जाते. या महिन्यामध्ये थोडीशी शत्रुपीडा संभवते. किरकोळ प्रमाणात स्पर्धक निर्मिती सुद्धा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी स्पर्धक निर्मिती सुद्धा दिसून येणार आहे. या पद्धतीने हा संपूर्ण महिना असणार आहे. राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात. 7वं घर कशाचं आहे? जोडीदाराच्या सुखाचं.
7व्या घरामध्ये असणारी वृषभ राशी, लग्न भावातनं शुक्रदेवांचं गोचर आहे. 15 डिसेंबर पर्यंत शुक्रदेव लग्न भावातनं गोचर करतील. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला प्रदान करतील. तसेच प्रेम वृद्धिंगत होईल, नात्यामध्ये काही मतभेद, कलह होते ते संपुष्टात येतील आणि पुन्हा तुम्ही एकमेकांना समजू लागाल. अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे. याचबरोबर सप्तम स्थानाचे अधिपती धनात्न गोचर केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरशिपमधील व्यवसायाला सुद्धा तेजीत आलेली दिसून येणार आहे. त्या व्यवसायामध्ये सुद्धा तेजी आलेली दिसून येणार आहे. तसेच तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक सुद्धा करू शकणार आहात. याचबरोबर तुम्ही जो काही व्यावसायिक पार्टनर निवडलेला आहे, त्याच्याकडनं विशेष सहकार्य तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावरनं आपण भाग्योदय घडेल का? शुभ संकेत मिळतील का? नोकरीचे योग आहेत का? या सगळ्या गोष्टी पाहतो. या ठिकाणी असणारी कर्क राशी, या ठिकाणी गुरुदेव वक्री होत आहेत 5 डिसेंबर नंतर. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नोकरी नव्हती, नोकरीची सुरुवात करायची आहे, नवीन नोकरी शोधायची आहे. तर यासाठी संपूर्ण महिना उत्तम आहे. प्रयत्न करू शकता. विशेष नोकरीसाठी तुम्हाला आनंददायी स्थिती किंवा उत्तम स्थिती जशी आहे, तसेच बिझनेससाठी सुद्धा असणार आहे. या महिन्यात तुम्ही सुरू केलेले व्यवसाय नक्कीच तेजीत येऊ शकतात. त्या व्यवसायामध्ये तुमचं मन रमू शकतं, काम उत्तम होऊ शकतं. कामाच्या माध्यमातनं तुम्ही इतरांपर्यंत नक्कीच तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकता, पोहोचवू शकता. या पद्धतीने उत्तम स्थिती आहे. याचबरोबर या भाग्यस्थानावरून आपण शुभ संकेत पाहतो. या महिन्यामध्ये नवीन वर्षातील काही विशेष करायचं आहे. या नवीन वर्षामध्ये मला या सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2026 माझ्यासाठी या सगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आणि त्याचं मला नियोजन करायचंय. मग यासाठी अत्यंत शुभ कालावधी कोणता? तर त्याबद्दल आपण चर्चा करूयात. या संपूर्ण महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला कामाचं सुनियोजन करायचं आहे, की नवीन वर्षामध्ये आपण कुठली आव्हानं किंवा कुठल्या नवीन गोष्टींना सुरुवात करायची आहे. नवीन कुठलं आव्हान येऊ शकतं, त्याच्याबद्दल आपण कसं तत्पर राहायचं आहे, ते पेलवण्यासाठी याबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. कारण तुमच्या राशीचा स्वभाव आहे थोडासा भावनिक, तितकाच तापट. त्यामुळे त्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही थोडंसं अस्थिर असता किंवा लगेचच रिॲक्ट होता आणि त्याचे काहीसे अशुभ परिणाम तुम्हाला वारंवार समोर येत असतात. या संपूर्ण महिन्याभरामधला पहिला आणि दुसरा आठवडा तुमच्यासाठी नियोजन करणारा आहे. पहिला पंधरवडा आपण म्हणू. या महिन्यामध्ये नियोजन करायचं आहे. नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणती गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत. जीवनामध्ये ही गोष्ट नाहीये, ती मला मिळवायची आहे, याचं नियोजन करण्यासाठी. नवीन मीटिंग्स प्लॅन करायच्या असतील जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुम्ही करू शकता. आपण व्यवसाय पाहतो. ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहे, तसेच रिअल इस्टेट मधील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी रविदेवतेच्या कृपेने आहे. रविदेव लग्न भावातनं गोचर करतात. तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि परिश्रमी करणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देणार आहेत. कापड उद्योग, कागद उद्योग या संदर्भातील व्यावसायिक वर्ग बरोबर ज्यांचा ब्युटी पार्लर संदर्भातील बिझनेस आहे, अशा सगळ्या महिला वर्गांना सांगू इच्छिते, तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच उत्तम स्थिती आहे. कामाचा उरक तुमचा वाढणार आहे आणि त्या माध्यमातून लाभाची स्थिती आहे. तसेच लाभस्थानाकडे जाऊयात. लाभस्थान आणि व्ययस्थान हे खर्चाचं आहे. लाभस्थान जसे आर्थिक प्रगतीचं आहे, तसेच व्ययस्थान हे खर्चाचं आहे. परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं. लाभाची स्थिती उत्तम आहे, तसेच खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात आहेत. नवीन व्यवसायात सुरुवात करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी असल्यामुळे या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी होऊ शकतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये नक्कीच मशिनरी खरेदीचे योग येतील आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो. तर अशाच पद्धतीने उत्तम योग या महिन्यामध्ये दिसून येत आहेत. आता आपण उपासनेकडे जाऊयात, कारण या संपूर्ण महिनाभर तुम्हाला काही विशिष्ट उपासना देणार आहे, त्या करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या कामाचं सुनियोजन होऊ शकेल. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला 5 डिसेंबर नंतर विशेष दत्त महाराजांची उपासना करायची आहे, कारण गुरुदेव हे कर्क राशीतनं वक्री होणार आहेत. अष्टम भावाची सुद्धा फळे प्राप्त करून देणार आहेत. अष्टम स्थानावरून आपण जसे एखादा अचानक लाभ प्राप्तीचे योग पाहतो, नवीन एखादं प्रोजेक्ट हाती मिळणं किंवा नवीन एखाद्या कार्याची सुरुवात होणं, अचानक आपल्या जीवनामध्ये एखादा चांगला बदल होणं, या गोष्टी जशा पाहतो, तसेच अष्टम स्थानावरून आपण कोर्ट कचेरीमधील सुद्धा सुयश पाहत असतो. तर या सर्व दृष्टीने तुम्हाला लाभ प्राप्त व्हावेत. तुमच्या जीवनामध्ये एखादी संघर्षमय केस सुरू आहे, कोर्ट केस सुरू आहे, त्यातनं बाहेर पडता यावं, यासाठी संपूर्ण महिनाभर तुम्हाला
दत्त महाराजांची उपासना करायची आहे. उपासना करण्यासाठी प्रथम सांगू इच्छिते, या महिन्यात प्रभू श्री दत्त महाराजांची श्री दत्त जयंती उत्सव येत आहे. या उत्सवाचं औचित्य साधून नक्कीच तुम्ही दत्त महाराजांच्या सेवेत लागायचं आहे. उपासनेचं माध्यम निवडून त्या दिवसापासून किंवा आजपासूनच तुम्ही श्री दत्त महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे. औदुंबराच्या वृक्षाला जल अर्पण करणं, 11 प्रदक्षिणा करणं, या सुद्धा गोष्टी तुम्ही सातत्याने करायच्या आहेत, जेणेकरून दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल आणि भाग्यकारक, शुभकारक तुम्हाला जीवनामध्ये आनंदमय अशा गोष्टी घडू शकतील. समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन कार्य करायचं आहे, जानेवारी 2026 नंतर, या सुद्धा बाबतीमध्ये माहिती आपण आता घेतली. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तसंच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.